जय महाकाल. उज्जैनला दर्शनाला गेल्यावर मंदिराजवळ एका दिवसात काय खायचं हे सांगणारे एका मिनिटात. सगळ्यात आधी जा 102 वर्ष जुन्या भोला गुरु अँड सन्स मध्ये पुरी भाजी खायला. आपल्या समोरच गरमागरम पुऱ्या तळून देतात, सोबत बटाट्याचा रस्सा आणि भोपळ्याची भाजी, बेसनाची चटणी सुद्धा. खरं सांगायचं तर पुऱ्या थोड्या जाड होत्या, पण भाजी, भोपळ्याची भाजी मी इतक्या आवडीने खाईन असं कधीच वाटलं नव्हतं. अतिशय कमाल चव आणि कमाल जागा. त्यानंतर तोंड गोड करायला जा दयाराम यादव यांच्या 150 वर्ष जुन्या दुकानात. इथे जाऊन बासुंदी खा. अगदी छोटंसं दुकान, मागेच गोठा आणि ताजं दूध चुलीवर आटवून बासुंदी केली जाते. ही चव म्हणजे आहा. याला म्हणतात अस्सल रबडी. चुलीवर जी गोष्ट बनते ना अनइव्हन फायर वरती, त्याची चवच वेगळी असते. हे अनइव्हन आहे, त्याच्यावरूनच कळतं की ते किती अस्सल आहे. आता त्यानंतर तिखट खायला जा काका फेमस आलूबडामध्ये. कम्प्लिटली वेगळ्या प्रकारचा वडापाव, वेगळ्या प्रकारची भाजी होती यामध्ये. दुपारी जेवायला कुठे जायचं हे पण सांगणार आहे, त्यामुळे पटकन फॉलो करून टाका. जेवायला कालभैरव मंदिराजवळ श्री साई दाल बाफलामध्ये जा. दाल बाफला हा मध्य प्रदेशमधला खास पदार्थ आहे आणि तिथे गेल्यावर ऑथेंटिक दाल बाफला खायलाच पाहिजे. अतिशय साधी जागा पण तितकीच अस्सल चव. मागेच गोशाळा होती, त्यामुळे दाल बाफला सोबत कढी, ताक, तूप सगळंच कमाल होतं. कढी आणि या दोन चटण्या मिक्स केल्यामुळे जसे तिखट आंबट गोड पण त्याला चव येते. बाहेरचं लेअर जे ते खरपूस आहे आणि ते ऑलरेडी तुपात तळलंय, त्याच्यावरती त्याने तूप घातलंय. जबरदस्त. या हॉटेलमधनं जे उत्पन्न मिळतं ते मागे गोशालेसाठी आणि गायीच्या संवर्धनासाठी वापरलं जातं. आणि मग शेवटी डिझर्ट खायला जा फेमस कुल्फीमध्ये. रबडी किंवा थंडगार पेढा खावा तशी चव. तुम्ही उज्जैनला गेल्यावर या ठिकाणी गेलात तर मला नक्की सांगा. तुमचे कुठले स्पॉट्स असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा.